नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र से इस समय बड़ी खबर सामने आई है, जहां पुराने प्रेम प्रकरण के चलते एक युवक ने नाबालिग लड़की का अपहरण कर लिया। आरोपी ने रात के समय लड़की के घर में घुसकर धारदार हथियार के बल पर उसे कोराडी परिसर में ले गया। सूचना मिलते ही गणेशपेट पुलिस ने त्वरित कार्रवाई कर आरोपी को दबोच लिया और नाबालिग की जान बचाई। फिलहाल गणेशपेट पुलिस अपहरण मामले की आगे की जाँच कर रही है। गणेशपेट येथे अपराध क्रमांक 440/2025 कलम 109, 137, 287, 352, 351 भारतीय न्याय संहितेच्या अशा वेगवेगळ्या कलमानुसार, त्याचप्रमाणे 425 आर्म ऍक्ट आणि पोक्सोचा कलम 8-12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जी फिर्यादी आहे ती पोलीस स्टेशन गणेशपेठच्या हद्दीत शनिवारी गुजरवाडी येथे राहण्यास आहे। त्यांचं वय 64 वर्षे आहे। त्यांच्या घरी त्यांची नात जी अल्पवयीन मुलगी आहे ती सुद्धा राहाव्यास आहे। यातील आरोपी अमित मनोज सोनटक्के, वय 18 वर्ष, राहणार खामला, हा याचे त्या फिर्यादीच्या नातीसोबत प्रेम संबंध होते, परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन त्यांनी मारहाण केल्याने पोलीस स्टेशन प्रतापनगर येथे एक अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपीच्या विरुद्ध। त्यानंतरही तो आरोपी त्या मुलीचा काही पाठपुरावा सोडत नव्हता। दिनांक 10 तारखेला रात्री 2 वाजताच्या दरम्यान अचानक त्या फिर्यादीच्या घरी तो रात्री 2 वाजता घुसला आणि त्या मुलीला जबरदस्ती उठवायला सुरुवात केली आणि मारायला सुरुवात केली की आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल आणि लग्न कर, नाहीतर तुला आणि तुझ्या आजीला इथेच जीवानिशी ठार मारेल। त्याच्याकडे एक तलवार आणि गुप्ती असे शस्त्र सुद्धा होते। तो आरोपी तिला जबरदस्तीने उठवून ऑटोमध्ये बसवून घेऊन गेला होता। या सगळ्या प्रकारामुळे फिर्यादी महिला अत्यंत घाबरलेल्या होत्या। त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला आणि सकाळी 6 वाजताच्या दरम्यान त्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आल्या। नाईट ऑफिसर विक्रम सोनवणे आणि PSI अमित शेळके या दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली। तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता तात्काळ त्यांनी आरोपीचं लोकेशन घेतलं असता आरोपीचं मोबाईलचं लोकेशन कोराडीमध्ये शेवटचा मोबाईल स्विच ऑफ झालेला त्यांना दिसला। तात्काळ ते त्या दिशेने रवाना झाले। कोराडी परिसरामध्ये भरपूर लोकांकडे चौकशी केली, विचारपूस केली। त्यातील एका ऑटो चालकाने त्यांना सांगितले की या वर्णनाचे 2 मुले, एक मुलगा आणि मुलगी मंदिर परिसराकडे गेलेले आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ त्या ठिकाणी ते गेले। तेव्हा त्या अपहृत मुलीचा आणि त्या आरोपीचा वादविवाद सुरू होता। त्याने तिचा गळा वगैरे दाबला होता। जर पोलिसांना थोडा उशीर झाला असता तर कदाचित त्या आरोपीने त्या मुलीला जीवानिशी ठार सुद्धा केले असते, परंतु पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे लगेच त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याला सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। 3 दिवस त्याचा PCR आहे। पुढील तपास PSI सागर भोकरे हे करत आहेत।